गोवंश वाहतूक प्रकरणी 2 आरोपी रंगेहात अटक, लाखांचा मुद्देमाल जप्त। अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना रंगेहात अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 2,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये 2 गोवंश जातीचे जनावरे अंदाजे किंमत 8,000 रुपये आणि टाटा यश 4 चाकी वाहन अंदाजे किंमत 2,50,000 रुपये यांचा समावेश आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे अकोट ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल शिवकुमार तोवर तसेच पोलीस कर्मचारी गोपाल जाधव, रवी आठवले, अमोल मस्के यांच्या पथकाने केली। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याला गुप्त माहिती मिळाली की एका 4 चाकी वाहनातून अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात आहे। यावरून पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संशयित वाहनांचा शोध सुरू केला। काही वेळेतच संबंधित वाहन पोलिसांना दिसून आले आणि त्याला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीरपणे गोवंश जनावरे वाहतूक केली जात असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी वाहन ताब्यात घेतलं असून 2 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरुद्ध प्राण्यांच्या छळ विरोधी कायदा, गोवंश संरक्षण अधिनियम आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अवैध गोवंश वाहतूक आणि गोवंश विक्री प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते। नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनानं कौतुक कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांचं चक्र मोडण्यात यश आलेलं आहे। पोलिसांच्या या धाडसी कृतीचं गोरक्षक प्रेमींनी कौतुक केले। यापुढेही अशा कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.